मी राजकीय प्रश्नाकडे येतो। काल छगन भुजबळ यांचा मंत्री म्हणून शपथविधी पार पडला। त्यानंतर कुठेतरी धनंजय मुंडे यांना रिप्लेस केलं म्हणून छगन भुजबळ यांना तिथं आणण्यात आलं अशी चर्चा सुरू झाली। त्यातच काल रात्री धनंजय मुंडे मुख्यमंत्री आणि अजितदादांची भेट घेऊन आलेले आहेत, फडणवीस आणि अजितदादांची। कसं बघताय असं? नाही, खरं तर या इतक्या गंभीर प्रकरणानंतर या क्षुल्लक गोष्टींकडे येणं पण मला बरं वाटत नाहीये। पण तुम्ही प्रश्न विचारला म्हणून सांगते की काल रात्री जेव्हा ती बातमी बघितली मला असं वाटत होतं काय या धनंजय मुंडेचा रुबाब आहे। म्हणजे अजून सुद्धा ते अजित पवारांना घेऊन फडणवीसांकडे जातात आणि याच्यातनं दोन गोष्टी आपल्याला कळतात। एक म्हणजे यांना भुजबळांना आणणं हा काय अजित पवारांचा निर्णय नव्हता, हा देवेंद्र फडणवीसांचा निर्णय होता, हे याच्यावरनं सिद्ध होतंय। दुसरं म्हणजे अजित पवारांनी धनंजय मुंडेला घेऊन गेले याचा अर्थ धनंजय मुंडेला कधी ना कधी परत यायचं होतं त्याच जागेवर, आणि म्हणूनच हा सगळा खटाटोप त्यांनी काल केला। मला असं वाटतंय की मुख्यमंत्र्यांना वॉर्निंग आहे की कुठच्याही परिस्थितीत अशा माणसाला परत त्या जागेवर आणलं गेलं नाही पाहिजे, कम व्हॉट मे। आणि हे जे सगळे राजकीय खेळ आहेत तुमचे आणि त्या निवडणुका आहेत तुमच्या, हे सगळे आता खेळ बास केले पाहिजेत। काल मी जेव्हा फडणवीसांना विचारलं की हे तुम्ही असं काय गरज आहे की एक भ्रष्ट गेला की तुम्ही दुसऱ्या भ्रष्टाला आणता, असा मी त्यांना मेसेज केल्यावर ते म्हणाले ते एनसीपीने ठरवलंय। तर आता याच्यावरनं आपल्याला स्पष्ट दिसतंय की एनसीपीने ठरवलेलं नाहीये, हे देवेंद्र फडणवीसांनी ठरवलेलं आहे। तर ताई, संतोष देशमुख प्रकरणानंतर वाल्मिक कराडचे संबंध हत्येसंदर्भात आले आणि त्याच्यानंतरच यांचा धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला। अशा परिस्थितीमध्ये काय वाटते, आता सरकारला पण 4-4.5 वर्ष कार्यकाळ आहे, अशा परिस्थितीमध्ये धनंजय मुंडेचा कमबॅक होऊ शकतो का, आणि झाला तरी त्याच्यासाठी काय करावं लागेल? नाही, हे कमबॅक बिमबॅक न होऊच द्यायचे नाहीत। अशा लोकांना आता बंद केलं पाहिजे, या राजकारणापासून दूर ठेवलं पाहिजे। कारण सत्ता मिळाली की त्यांची दादागिरी वाढते, तिथली दहशत वाढते आणि हे सगळं चक्र पुन्हा सुरू होईल। तर याच्यासाठी अशा लोकांना कम व्हॉट मे यांना परत तिथे मंत्रिपद दिलं गेलं नाही पाहिजे। याच्यासाठी मात्र लढायला लागलं तर ते मी पुन्हा करेन। तर ह्या होत्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, ज्यांनी सांगितलंय की धनंजय मुंडे यांचा कमबॅक नाही तर अशा लोकांना बंद केलं पाहिजे। आणि पुण्याच्या प्रकरणामध्ये जितके दोषी त्या मुलीच्या सासरचे आहेत तितकेच माहेरचे आहेत, कारण का मागण्या पुरवत राहिल्यामुळे त्यांची जी इच्छा आहे ती वाढत राहिली आणि त्यातून या मुलीचा दुर्दैवी अंत झाला। कॅमेरा पर्सन खंडू कसबेसोबत मी अजय धंजे, TV9 मराठी, मुंबई।